वर्ब, त्याला मराठीत म्हणतो क्रियापद. सेंटेन्स बनवताना वर्बचे कोणते फॉर्म वापरायचे आहे हे बघणार आहोत आपण. वर्बवरून आपल्याला कुठल्या टेन्समधलं सेंटेन्स आहे हे लक्षात येते. तर एखादा सेंटेन्स बघूया आपण. मी जेवण बनविते. मी जेवण बनविते. तर बनविते वर्बची फर्स्ट फॉर्म यायची. मेक, मेक वर्बची सेकंड फॉर्म आहे. मेड वर्बची थर्ड फॉर्म आहे. मेड याची फोर्थ फॉर्म आहे. मेक्स आणि फिफ्थ फॉर्म आहे मेकिंग. याची फिफ्थ फॉर्म. आता मी जेवण बनविते. बनविते सेंटेन्सच्या शेवटी ते, तो, ती असेल तर हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समधलं आहे. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर मी जेवण बनविते. आय मेक फूड. आय मेक फूड क्रियापदाचे पहिले रूप वापरले आपण. वर्बची फर्स्ट फॉर्म. केव्हा? ज्यावेळेस तो प्लुरल फॉर्म असेल त्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बची फर्स्ट फॉर्म वापरायची. तर ती जेवण बनविते. ती जेवण बनविते. ती जेवण बनविते हे पण सिंपल प्रेझेंट टेन्समधलंच वाक्य आहे, पण यामध्ये हा सिंग्युलर फॉर्म आहे. सिंग्युलर फॉर्ममध्ये वर्बची फोर्थ फॉर्म वापरायची. सी मेक्स फूड. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बची फर्स्ट आणि फोर्थ फॉर्म वापरतात. पण केव्हा? ज्या वेळेस प्लुरल फॉर्म असेल त्यावेळेस वर्बची फर्स्ट फॉर्म वापरायची आणि ज्यावेळेस सिंग्युलर फॉर्म असेल त्यावेळेस वर्बची फोर्थ फॉर्म वापरायची. मी जेवण बनविले. मी जेवण बनविले. मी जेवण बनविले जेव्हा सेंटेन्सच्या शेवटी ले, लो, ली असेल तर हे वाक्य सिंपल पास्ट टेन्समधलं आहे, म्हणजे साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्समधले साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये वर्बची सेकंड फॉर्म वापरतात. केव्हा? होकारार्थी वाक्य असेल तेव्हा. आय मेड फूड. आय मेड फूड केव्हा वापरतात? ज्यावेळेस होकारार्थी वाक्य असेल. तर मी जेवण बनविले का? तर हे प्रश्नार्थक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्समधलंच वाक्य आहे. सिंपल पास्ट टेन्समधलंच वाक्य आहे, पण हे प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्याची सुरुवात डीडने केली जाते. डिड आय मेक फूड. डिड आय मेक फूड केव्हा? इथे सिंपल पास्ट टेन्समध्ये प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस वर्बची फर्स्ट फॉर्म वापरली जाते आणि ज्यावेळेस होकारार्थी वाक्य असेल त्यावेळेस सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्बची सेकंड फॉर्म वापरली जाते. वर्बची कुठली फॉर्म केव्हा वापरायची ते दाखवते तुम्हाला. मी जेवण बनविले आहे. मी जेवण बनविले आहे. मी जेवण बनविले आहे. मी जेवण बनविले आहे. बनविले आहे. आहे म्हणजे वर्तमान काळ. मी जेवण बनविले आहे. आहे म्हणजे वर्तमान काळ. बनविले म्हणजे क्रिया. बनविले आहे म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे. क्रिया पूर्ण झाली म्हणजे हा सेंटेन्स कशातला आहे? कशातला सेंटेन्स हा?
परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स हा सेंटेन्स कसला आहे? परफेक्ट प्रेझेंट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरता. आय हॅव मेड फूड. आय हॅव मेड फूड. आता हॅव आणि यामध्ये थर्ड परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज हे हॅव आणि हॅज हे दोन सेंटेन्स, दोन वर्ड वापरतात. पण केव्हा? जेव्हा प्लुरल फॉर्म असेल त्यावेळेस हॅव वापरतो आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये, आणि ज्यावेळेस सिंग्युलर फॉर्म असेल त्यावेळेस हॅजचा वापर करतो. तर तिने जेवण ती जेवण बनवत आहे. ती जेवण बनवत आहे. तर हे सेंटेन्स सुद्धा कसलं आहे? परफेक्ट प्रेझेंट टेन्समधलं, पूर्ण वर्तमान काळातलं. पण हा सब्जेक्ट काय आहे? सिंग्युलर फॉर्म. सिंग्युलर फॉर्म असेल त्यावेळेस सी हॅज मेड फूड. सी हॅज मेड फूड. ती जेवण बनवत आहे. सी हॅज मेड फूड. वरची थर्ड फॉर्म केव्हा वापरायची? आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये पण वापरतो आपण. परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये केव्हा एक प्लुरल फॉर्म असेल त्यावेळेस हॅव वापरायचा आणि सिंग्युलर फॉर्म असेल त्यावेळेस हॅज वापरायचा. मी जेवण बनवत आहे. मी जेवण बनवत आहे. बनवत आहे म्हणजे वर्तमान काळ. बनवत आहे. बनवत आहे म्हणजे क्रिया कशी? चालू आहे. मी जेवण बनवत आहे ही क्रिया चालू आहे, म्हणजे क्रिया चालू आहे. ह्याला आपण का हा कुठला टेन्स आहे? मग कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस परफेक्ट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळातलं सेंटेन्स आहे. चालू वर्तमान काळ बनवत आहे. त्यावेळेस चालू वर्तमान काळामध्ये क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्य काळामध्ये क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. व्हर्बची फिफ्थ फॉर्म. मी जेवण बनवत आहे. आय मेकिंग फूड. मी जेवण बनवत आहे. आय मेकिंग फूड. व्हर्बची फिफ्थ फॉर्म केव्हा वापरतो आपण? चालू वर्तमान काळामध्ये, चालू भविष्य काळामध्ये आणि चालू भूतकाळामध्ये व्हर्बची आपण फिफ्थ फॉर्म वापरतो. तर मी तुम्हाला व्हर्बची 5 फॉर्म कसे वापरायचे ते दाखवलं आहे. टेन्समध्ये टेन्स कसा ओळखायचा ते दाखवलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.